कॅमेऱ्यामध्ये कोण नाही मिळत धावत यावे. चला आता या पुढील होणारा सामना जीत 11 आणि पाटील ब्रदर्स या दोन संघादरम्यान ही लढत होणार आहे. तसेच या अगोदर जो सामना झाला त्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच हेमेंद्र मांगेला मॅन ऑफ द मॅच आहे. तिथे सामनावीरचं पारितोषिक द्यायचं आहे. खाली योगेश घरत किंवा कोणी असतील दिनेश तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे त्यांना. आता बघायचं आहे सलामीची जोडी सामनावीरचं पारितोषिक देतात मिथुन पाटील यांच्या हस्ते. हेमेंद्र मांगेल यांना चांगली कामगिरी केलेली आहे ती अगोदरच्या सामन्यामध्ये. आता बघायचं सलामीची जोडी नयन तांडेल आणि हितांशु पाटील आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते आभास पडलकर म्हणजे आपले आबा. बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा NPL मध्ये आलेले आहेत कारण आपल्या नारंगीच्या मुख्य संघासाठी ए संघासाठी भरपूर वर्ष त्यांनी सुद्धा चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलेलं आहे. लेदर असू दे किंवा टेनिस आणि पुन्हा एकदा आपल्या नारंगी गाव कपमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पहिला चेंडू नयन तांडे यांच्यासाठी सुरेख असा चेंडू एक अप्रतिम असा चेंडू एक अचूक टप्प्यावर चेंडू हाताळलेला आहे आभास यांनी. आबा नेहमीच अशाच प्रकारची गोलंदाजी आपल्याला बरीच वर्ष त्यांनी आपल्या नारंगी संघासाठी केलेली आहे या मैदानावर किंवा आपल्या नारंगी संघ जिथे जिथे खेळला तिथे. आता पुन्हा एकदा गोलंदाजी दिशेने आलेले आहेत. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू झालेला आहे मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधून आणि चांगलं क्षेत्ररक्षण. या फटक्यावर 2 धावा पळून काढलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी आणि धावसंख्येला सुरुवात झाली आहे 2 धावेने जीत 11 संघाची. समोर आहे पाटील ब्रदर्सचा संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. बघायचं आहे पुढील चेंडू अब्बास यांचा पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळून गेलेला आहे पण चेंडू आता गेलेला आहे तो मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पळून काढलेली आहे फटक्यावर. नयन तांडेल हे सुद्धा एक चांगले फलंदाज होते म्हणजे आता DBN लाईव्हच्या कॅमेरामॅनच्या भूमिकेत किंवा ऑपरेटरच्या भूमिकेत असल्यामुळे जास्तीत जास्त क्रिकेट खेळता येत नाही आहे त्यांना. तरी तेव्हा जेव्हा संधी भेटते तेव्हा चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न असतो त्यांचा. बघायचा आता हितांशु आलेल्या स्ट्राईकला आबास जोरकस फटका आणि इथे काहीशी गडबड झालेली आहे. क्षेत्ररक्षण करणं आणि चेंडू वाटत थांबलेला आहे कारण आताच 8 दिवसामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झालेला त्यामुळे आउटफील्ड अजून थोडीशी ओलीच आहे त्यामुळे या फटक्यावर फक्त 2च धावा आलेले आहे. फलंदाजांना वाटलं चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला परंतु चेंडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये थांबला. 2 धावा या फटक्यावर पडून काढलेला. पुढील चेंडू आबास पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिड ऑफच्या दिशेने. 1 धाव या फटक्यावर. धावसंख्या झालेली आहे पहिल्या षटक चालू असताना धावसंख्या 6. आणि बघायचं पण इथे सोपा असा झेल सोडलेला आहे एक लॉलीपॉप सारखा म्हणजे सरळ जसं लेझर पॉइंटने हे क्षेपणास्त्र सोडतात तसंच एकदा क्षेत्ररक्षकाच्या दिशेने गेला होता चेंडू. शुभम एक सोप्पा असा झेल सोडलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती
7 बिनबाद 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 7. आता पुढचं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत जय पाटील. एक डावखुऱ्याचा गोलंदाज जय पाटील आणि त्यांना समोर जातील ते नयन तांडेल. बघायचं एक चुरस असणार आहे दोन्ही खेळाडूमध्ये. बघायचं आहे चुरस आहे कोण कोणावर हावी होतोय तर येणाऱ्या चेंडूमध्ये समजेल. आणि सुरेखाच्या टप्प्यावर चेंडू हलकासा बाहेर हात काढला म्हणजे लेफ्ट आर्म डावखुऱ्या गोलंदाजीची ज्या शैली असते त्यामध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा हाताळला आणि चेंडूला निर्धाव घोषित केलेला आहे पंचांनी. बघायचा पुढील चेंडू पुन्हा एकदा जोरकस फटका. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुरेख असा झेल. विशाल यांनी एक चांगला असा झेल पकडलेला आहे आणि या बॅटलमध्ये जय पाटील वरचढ ठरलेले आहेत. त्या 2 चेंडू आतापर्यंत हाताळले कुठल्या प्रकारची संधी दिली नाही आणि नयन तांडेल सारखा फलंदाज बाद झालेला आहे. डीजे धन्यवाद डीजे. सुरेखाचा झेल पकडला विशाल यांनी. शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवून एक चांगल्या पद्धतीने झेल पकडलेला आहे आणि गडी बाद केलेला आहे. तो पहिला बघायचा आहे तर त्या जागी गेल्यासाठी आले आहे ते हरीश मांगेला. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू हाताळलेला आहे जय यांनी. कुठल्याही प्रकारची संधी देत नाही आहे ते फलंदाजाला फटके खेळण्याची आणि चेंडू सरळ जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव हाताळलेले आहेत जय यांनी. पुढील चेंडू सामना करतील हरेश जी मांगेला. बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव पडून काढलेली आहे फटक्यावर. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी आणि क्षेत्ररक्षणामध्ये मला वाटतं काहीसा बदल करण्यात आलेला आहे कारण हितांशु यांच्यासाठी क्षेत्ररक्षण काहीसं बदलण्यात आलेलं आहे. डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा लावण्यात आलेला आहे. बघायचं आहे. अरे दादा थांब. त्याला वाटले डॉट बॉल जाताना ओव्हर खपू दे लवकर. बघायचं आहे जय वर्सेस सुरेखाचा फटका कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 1 धाव ह्या फटक्यावर पडून काढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 9. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. शेवटचा चेंडू बघायचा आहे कशा प्रकारे सामना करतील ते. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. प्रयत्न केला होता झेल पकडण्याचा परंतु थोडेसे कमी पडले आणि चेंडू 1 बाउन्स चौकाराच्या दिशेने गेलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 13. जीत 11 संघ. आई एकविरा संघाने जेवायला जायचं आहे. तिकडे जेवणाची सोय चालू आहे आणि हे 2 हां जे संघ खेळलेला आहे त्याने जेवून घ्यायचं आहे. चला जे खेळाडू किंवा संघ मालक किंवा जेवायचे असतील त्यांनी त्वरित तिथे समालोचन आपला मेन स्टेजच्या दिशेने जायचं आहे आणि जेवून घ्यायचं आहे कारण आपल्याला आजच्या पूर्ण दिवसामध्ये सामनेसुद्धा पूर्ण करायचे आहेत कारण वातावरणामध्ये कधीसुद्धा बदल होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लवकर आपल्याला सामने संपवण्याचा प्रयत्न असणार आहे आजच्या रात्रीमध्ये. आता मनीष आलेले आहेत गोलंदाजीला. सामना करतील हरेश
आणि ते झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणी बॅलन्स गमावून बसले आणि चेंडू गेला सरळ 6 धावांसाठी. आणि हितांशु याच्या बॅटीतून आलेला हा उत्तुंग असा षटकार 6 धावसंख्येसाठी. धावसंख्या झालेली आहे ती 19. पहिल्या चेंडूवर असा मोठा प्रहार आलेला आहे. बघायचा आहे येणारा चेंडू कशा प्रकारे हाताळतील गोलंदाज मनीष. सामना कधी आणि फुलटॉस चेंडू. असे समाचार घेता आलेला नाही आहे या फटक्यावर, तरी सुद्धा 2 धावा पळून काढलेल्या आहेत. एक सुवर्ण संधी होती, फुलटॉस चेंडू हाताळला होता तो गोलंदाज मनीष यांनी, परंतु जास्त जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न केला मला वाटतं हितांशु यांनी, त्याच्यामुळे जास्त नुकसान काही झालेलं नाही आहे. बघायचा पुढे चेंडू मनीष आणि नो चेंडूचा इशारा. मला वाटतं ओव्हर स्टेपिंग झालेला आहे आणि पंचांनी तो नो चेंडू म्हणून घोषित केलेला आहे. म्हणजे आता येणारा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. म्हणजे कशाही प्रकारे तुम्ही ह्या फटक्याला खेळू शकता. तुम्ही बाद फक्त एकाच पद्धतीने होऊ शकता, जर रनआउट म्हणजे धावचित पद्धतीने फक्त फलंदाज बाद होऊ शकतो या येणाऱ्या चेंडूवर. बघायचं आहे आता कितीपर्यंत समाचार घेतात ते गोलंदाज मनीष यांच्या गोलंदाजाने. चेंडू हवेत आहे, शतक्षक चेंडू खाली, परंतु फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने गडी बाद होणार नाही आहे. 1 धाव अजून जमा झालेली आहे खात्यामध्ये जीत 11 संघाच्या आणि धावसंख्या झालेली आहे ती 23. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालेला आहे या षटकामध्ये. बघायचं आहे आता स्ट्राईकला आलेले आहेत ते हरेश जी मांगेला. एक चौकार आलेला आहे त्यांच्या बॅटीतनं अगोदरच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. वाटे जास्तच बाहेर काढतात ते, कटर चेंडू हाताळतात आउटस्विंग पद्धतीने आणि वाईड लाईनच्या बरोबर समोरनं स्टार्ट करून तो चेंडू अजूनही बाहेर मूव्ह होतो. त्या कारणाने पंच तो वाईट चेंडूमधून घोषित करतायत. बघायचं आहे मनीष येणारे चेंडू कशा प्रकारे हाताळतील आणि त्याचा कशा प्रकारे समाचार घेतील ते फलंदाज हरेश. चांगला चेंडू आखोट टप्प्याचा सरळ फलंदाजाच्या पायाच्या दिशेने चेंडू हाताळला होता. कुठल्याही प्रकारची संधी दिलेली नाही या फटका खेळण्याची आणि चेंडू गेलेला आहे सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू निर्धाव, धावसंख्या स्थिर. पुढील चेंडू मनीष पुन्हा एकदा म्हणजे अगोदर ठरवून ठेवलं होतं मला वाटते. त्यांना वाटलं की शॉर्ट पिच चेंडू येईल, कटर येईल, त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजाने एक सुरेख असा अचूक टप्प्यावर चेंडू हाताळला आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव गेला. आता शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. बघायचं आहे कशा प्रकारे सामना करतील ते मनीष यांच्या गोलंदाजीचा. हरेश एकदा जोरकस फटका मारलेला आहे, चेंडू गेलेला आहे तो क्षेत्ररक्षक आणि तिथे काहीशी चूक झालेली आहे थोडीशी आणि त्याचा लगेच फायदा उचललेला आहे. दोन्ही फलंदाजांनी 2 धावा या फटक्यावर पळून काढलेल्या आहे. धावसंख्या झालेली आहे त्या 3 षटका समाप्तीनंतर 26. डीजे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला हिरडा. आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैल गाडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला हिरडा. धन्यवाद. त्याला क्षेत्ररक्षण बघून घ्यायचं आहे. पंचांनी त्यांना तशी सूचना करायची आहेत कारण वेळ जास्त जाता कामा नये. आणि आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत मला वाटते गोलंदाज शुभम गणपती बाप्पा मोरिया. शुभम मोरिया
त्यांनी एक झेल सोडला होता सोप्पा, आता ते गोलंदाजीसाठी आलेले आहेत. बघायचं आहे पाटलांचा बैलगाडा तर जोरात आहेत. आता जीत 11चा बैल हा गाडा कुठपर्यंत नेऊन ठेवता या येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये. हितांशू आणि हरेश, चांगला फटका, चांगला चेंडू आखोटा त्यांनी पुन्हा एकदा काहीशी घाई करत आहेत मला वाटतं क्षेत्ररक्षक, म्हणजे पकडून लगेच फेकण्याचा प्रयत्न असतो त्यांचा. आणि एक ते ओव्हर थ्रो डायरेक्ट हिट झाला आणि अजून एक धाव वाढलेली आहे ती स्कोरिंग कार्डमध्ये. धावसंख्या झालेली आहे ते 29. म्हणजे जेव्हा क्षेत्ररक्षण करताना सुद्धा चुकी केली, पहिली धाव आरामात पूर्ण होते, त्यानंतर पकडून फेकायचा होता तर फेकायच्या अगोदरच पकडल्या आणि इथे गडबड केली आणि सरळ चेंडू फेकला यष्ट्यांच्या दिशेने आणि डायरेक्ट हिट होऊन अजून एक धावसंख्येने वाढ झालेली आहे. धावसंख्या 29. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटच्या षटकातील बघायचे जास्तीत जास्त किती धावसंख्येपर्यंत मजल मारतोय जीत 11चा संघ. गोलंदाज शुभम आणि इथे 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 काहीशी म्हणजे हितांशू यांना स्ट्राईक देण्यासाठी हरेश मांगेला यांचा बळी देण्यात आलेला आहे, कारण आतापर्यंत चांगली फलंदाजी करत होती. तू किती केले कुठे एक चौकारानिशी 7 धावसंख्येवर खेळत होते, परंतु आपल्या संघाला जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत मजल मारायची, त्यामुळे त्यांचा इथे रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झालेले आहे ते हरेश मांगेला. आता आलेले आहे ते दिनेश मांगेला आणि सलामीला गेलेले फलंदाज हितांशू अजूनपर्यंत आपल्या संघाचा किल्ला लढवत आहे. हितांशू 16 धावसंख्येवर खेळत आहे. बघायचा पुढील चेंडू शुभम यांचा सामना करेल हितांशू आणि खराब चेंडू हाताळलेला आहे पुन्हा एकदा शुभम यांनी. म्हणजे वाईड लाईन गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न होतो, पण त्यामध्ये सुद्धा लाईन अजून भरकटत आहे आणि चेंडू जास्तच बाहेर गेल्यामुळे पंचांनी तो वाईट चेंडू म्हणून घोषित केलेला आहे. बघायचं आता पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळतील ते शुभम हितांशू यांच्यासाठी. चांगला चेंडू थोडंसं टप्प्यामध्ये बदल केला, हळूवार पद्धतीने चेंडू हाताळला, बॅट्समनचा टायमिंग मिस केला आणि चेंडू सरळ गेला तो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू म्हणून नोंद झालेली आहे चेंडूची. धावसंख्या किती रे? 30. अजून येणारे 3 चेंडू शिल्लक आहे. बघायचं आहे जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय का, आणि तशाच प्रकारचा फटका आलेला आहे. ओव्हर पिच पद्धतीने चेंडू हाताला आणि सरळ फेकून दिलेला आहे तो आपल्या ग्राउंडच्या मेन गेटच्या दिशेने 6 धावांसाठी. डीजे सद्गुरु साईनाथ महाराज की जय. पाई 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 धन्यवाद. कसा फटका हितांशूच्या बॅटेतनं त्याने बघितलं, चेंडू ओव्हर पिच पद्धतीने टाकलेला आहे आणि त्याच्यावर पूर्ण समाचार घेतलेला आहे चेंडूचा. 6 धावसंख्येने धावसंख्या झाली 36. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि जोरकस अपील, परंतु पंचांवर काही त्यांचा परिणाम झालेला नाही आहे, कारण फलंदाजाने बरंचसं शफल झाले होते फलंदाज, त्या कारणाने पुन्हा पंचांनी तो निर्धाव घोषित केलेला आहे आणि बॅटला लागलेलं वाटतं मला वाटतं. धन्यवाद. बारीक लक्ष आहे पंचांचं. शेवटचा चेंडू या इनिंगमधला. बघायचा एखादा मोठा फटका येतोय का हितांशू यांच्या बॅटीतनं. फुलटॉस चेंडू आणि चेंडू गेलेला आहे सरळ पार्किंग प्लॉटमध्ये. 6 धावांचा फटका. धावसंख्या झालेली आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर. बेचाळीस 42 आणि 43 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेले आहे. ते कोण आहे? पाटील ब्रदर्स ना? पाटील ब्रदर्स संघासमोर. पाई 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 येशील शिर्डीला. अरे मीडिया पाई पाई येशील शिर्डीला. अरे मीडिया पाई पाई येशील शिर्डीला. पाई पाई
धन्यवाद डीजे. चला यापुढील होणारा सामना हेत्विक तुमचीच आहे ना रे हेत्विक हेत्विक 24 आणि त्यांच्या समोर असणार आहे तो संघ 888 स्टार. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. तर ज्या 4 इनिंगमध्ये 4 षटकाच्या समाप्तीनंतर जीत 11 संघ 42 धावसंख्येपर मजल मारलेली आहे. त्यांनी चांगली फलंदाजी केली शेवटच्या क्षणी हितांशु यांनी. 28 धावांची उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी केलेली आहे हितांशु पाटील यांनी आणि धावसंख्या नेऊन पोचलेली आहे 42 आणि 24 चेंडूमध्ये 43 धावांचं आव्हान ते ठेवण्यात आलेलं आहे पाटील ब्रदर्स संघासमोर. बघायचं आहे त्याचा कशा प्रकारे सामना करतील. तसंच यापुढील होणारा सामना 888 स्टार म्हणजे रजनीश पाटील आणि त्यांच्यासमोर संघ असणार आहे तो हेत्विक 24 म्हणजे आपले रंजन पाटील यांचा संघ असणार आहे. या दोन्ही संघादरम्यान पुढील सामना होणार आहे. तर नाणेफेक करून घ्यायची आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की तसेच जे खेळाडू जेवायचे असतील त्याने जेवण करून घ्यायचं आहे. आपला जो मेन स्टेज आहे तिथे तर जेवणाचं काउंटर लावण्यात आलेलं आहे. सर्व खेळाडू आणि सर्व आपल्या मेंबरसाठी त्यांनी सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. हॅलो जयेश मांगेला जिंकते कुठे असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. जयेश मांगेला साहिल मांगेला यांनी बोलवलेलं आहे. कॅमेऱ्यावर बसायचं आहे नाही तर काढण्यात येईल. चला सलामीची जोडी ओपनिंग बॅट्समन पाटील ब्रदर्स संघाचे सलामीची जोडी. कारण जीत 11 संघाने क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. तर आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात उतरवायची आहे. 43 धावांचं आव्हान घेऊन उतरलेली जोडी. मनीष पाटील आणि जय पाटील. आणि बघायचं आहे सलामीची जोडी मैदानात उतरता क्षणी पारितोषिक आलेलं आहे ते पण गोलंदाजासाठी आहे. नयन तांडेल यांच्यासाठी एक पारितोषिक आहे. जर हॅट्रिक घेतली तर प्रीत पाटील म्हणजे त्यांचे DBNचे सहकारी मेन बेस्ट कॅमेरामॅन आपले DBN लाईव्हचे त्यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथे लावण्यात आले आहेत. पंचांनी थांबायचं 1 मिनटं जरा थोडा टेक्निकल इश्यू आहे. 1-2 मिनट अब भी ठीक करता हूँ. ओके चालू सुरू. 43 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी उतरलेली आहे जय आणि मनीष आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी गोलंदाज आहे नयन तांडेल. त्यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे हॅट्रिकसाठी 1000 रुपये प्रीत पाटील यांच्याकडनं. बघायचं आहे पहिला चेंडू सुरेख असा चेंडू तितकं चांगलं यष्टीरक्षक दिनेश मांगेला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत यष्टाला चिटकून उभा आहे. पहिला चेंडू निर्धाव हाताळलेला आहे. नयन यांनी कुठलीही संधी दिलेली नाही पहिल्या चेंडूवर. पुढील चेंडू सामना करतील मनीष. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेलेला आहे तो सर्व यष्टीरक्षकाच्या मागे आणि चांगला बॅकअप केलेला आहे तिथे. फक्त 1 धाव या फटक्यावर आलेली आहे आणि धावसंख्येचा शुभारंभ झालेला आहे 1 धावेने पाटील ब्रदर्स संघाचा. पुढचा चेंडू सामना करतील जय. खोलवर टप्प्याचा चेंडू मला वाटतं बॅटची कड गेलेली आहे त्यामुळे वाचलेले आहेत. नाही तर सुंदर असा चेंडू हाताळला होता नयन यांनी. बॅटची आटली कड घेऊन सरळ पायावर आदळला आणि या फटक्यावर 1 धाव पडून काढलेला आहे.
पुन्हा एकदा बिग बॅटल असणार आहे ते दोघांमध्ये, नयन आणि जय. बघायचा पुढचा चेंडू मनीषसाठी, जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू, मला वाटते तिन्ही पण चेंडू तसेच गेलेले आहेत, बॅटची कड लागूनच जातात इकडे तिकडे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय नयन तांडेल. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहे आणि 3 धावा खर्च केलेले आहे, कुठली संधी दिलेली नाही आहे फलंदाजांना. पुढचा चेंडू हवेत आहे, सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळला होता. 1 धाव फटक्यावर पडून काढलेली आहे दुसऱ्या धावेसाठी आणि ते अपील केलेलं आहे, परंतु फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित. पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे. हरेश मांगेले यांनी डायरेक्ट हिट केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आणि अचूक नेम पहिल्यापासूनच आहे त्यांचा, म्हणजे नेम यांचा काही नेम नाही. शेवटचा चेंडू जय यांच्यासाठी आणि ते बघायचं आहे. चांगला चेंडू, निर्धाव आणि चांगले यष्टीरक्षण सुद्धा केलं होतं. स्टंपिंगचे अपील केलं होतं, परंतु फलंदाज क्रीजमध्ये सेफ आणि निर्धाव चेंडू घोषित झालेला आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 5. मुळीच नव्हता रे कान्हा, कान्हा 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 माझ्या मनात. मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हते रे कृष्ण माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले बनात कान्हा रे, तुझ्यासाठी आले बनात. मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हते रे कृष्ण माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले बनात. धन्यवाद डीजे. बघायचंय कोणाच्या मनामध्ये आता काय आहे, गोलंदाजाच्या मनात काय चाललंय आणि फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते. इकडे तर कोणीच नव्हतं, पण इकडे यांच्या मनामध्ये बरंच काही चाललेलं आहे की येणाऱ्या चेंडूवर षटकार कसा खेचू. तसंच गोलंदाजीसुद्धा विचार करते, गोलंदाजाच्या मनामध्ये सुद्धा विचार असतील की येणारे 6 चेंडू कशा प्रकारे हाताळून फलंदाजांना जखडून ठेवू. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आले आहे. एक अतिरिक्त खेळाडू ऑफसाईडच्या दिशेने, म्हणजे कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अजून एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. 5 क्षेत्ररक्षक ऑफसाईडला आणि 4 ऑन साईडला असे क्षेत्ररक्षणाची रचना आहे. आणि गोलंदाजीसाठी आलेले आहे ते हितांशू, त्यांनी चांगली फलंदाजी केली आहे. बघायचं आहे कशा प्रकारे आता गोलंदाजी हाताळतील आपल्या संघासाठी. पहिला चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा नीटचा संपर्क नाही आहे आणि लेगबाजचा इशारा पंच प्रकाश यांचा. धावसंख्या झाली 6. चला नाणेफेक करून घ्यायची आहे. 888 11 स्टार आणि हेत्विक 24 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करून घ्यायची आहे, कारण दुसऱ्या इनिंगमधलं 1 षटक पूर्ण झालेलं आहे, दुसरं षटक सुरू आहे. जर आपले खेळाडू जेवत असतील तरी कर्णधार असतील त्यांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल, एक वेगळं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे हितांशू यांनी. बहुधा फलंदाजाची पूर्ण माहिती आणि चेंडू हवेत आहे. बघायचं आहे ते गडी बाद झालेला आहे तो जय पाटील याच्यासारखा फलंदाज बाद झालेला आहे तो आणि महत्त्वपूर्ण हादरा दिलेला आहे तो जीत 11 संघाने पाटील संघाला. ठीक आहे. All right, ladies and gentlemen, let me see everybody's hands up in the air and clap, 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 DJ Rohit in the mix. धन्यवाद डीजे. एक महत्त्वपूर्ण गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालेले आहे तो गोलंदाज हितांशू. जय पाटील सारखा फलंदाज बाद केला ते आता
त्यांची जागा घेण्यासाठी आले आहेत एक आक्रमक फलंदाज मिलिंद पाटील. नेहमीच तो मोठे मोठे फटके खेळण्यामध्ये त्यांचा हातखंडा असतो. बघायचा आहे सुरेख असा चेंडू हितांशू. सुरेख अशी गोलंदाजी हाताळतायत. आतापर्यंत कुठली संधी देत नाहीये ती फलंदाजांना, कारण बऱ्याच कालावधीनंतर गोलंदाजी करताना दिसतोय हा गोलंदाज. कारण बी संघामध्ये सुद्धा त्यांना मला जास्त गोलंदाजी येत नाही आहे या मागच्या वर्षामध्ये. तरी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसत आहे हा गोलंदाज. आणि ते ते ते, ते ओ क्या ये क्या हुई जहीर भाई, ये क्या हुआ. आणि बऱ्याच वेळ झाला जहीरभाईचा डायलॉग आलेला नाही आहे. गाव कप आपको लढना होगा, झगडना होगा. हे पुढचं येणाऱ्या चेंडूवर जागा बनवून खेळलेला आहे. फटका गेलेला आहे तो फाईन लेगच्या दिशेने. वन बाउन्स सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. चांगला क्षेत्ररक्षक फेकी करेपर्यंत 2 धावा या फटक्यावर. मला वाटते कुणाला असतील तिथे क्षेत्ररक्षक. जहीर भाई यांचा फेमस डायलॉग आहे, आपको लढना होगा, आपको झगडना होगा, नहीं तो फिर आपको 365 दिन इंतजार करना होगा. कहाँ छुपे है जहीर भाई. धावसंख्या झालेली आहे ती 9. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता तो हितांशू यांनी अगोदर जाणला होता आणि सरळ फलंदाजी दिशेने चेंडू हाताळला होता. म्हणजे कुठल्या प्रकारची संधी दिलेली नाही या फटका खेळण्याची फलंदाजाला. शेवटचा चेंडू असणार आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हितांशू यांची. शेवटचा चेंडू षटकातील पुन्हा एकदा. आणि ते काहीशी चूक झालेली आहे ती क्षेत्ररक्षक कुणाल यांच्याकडनं. आणि चेंडू गेलेला आहे 1 बाउन्स चौकार. आणि इथे नाणेफेकीचा कोल होत आहे दोन्ही संघामध्ये. हेत्विक 24 संघमालक आणि कर्णधार ते रंजन पाटील आणि 888 स्टांग संघाचे संघनायक आहेत ते सँडी. आणि नाणेफेक करतील आमचे मित्र हरिचंद्र पाटील. नाणेफेकीचा कोल झालेला आहे. बघायचं आहे नाणेफेक जिंकलेली आहे ती हेत्विक 24 संघाने नाणेफेकीचा कोल जिंकलेला आहे. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 13. बारा चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असणार आहे ती पाटील ब्रदर्स संघाला. आणि एक चौकार आलेला आहे तो मनीष यांच्या बॅटीतनं. बघायचं आहे मिलिंद कशा प्रकारे फलंदाजी करतील आणि जास्तीत जास्त धावा जमवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे की त्यांना रोखण्यामध्ये यशस्वी होतील. कारण गोलंदाजीच्या दिशेने आता कोण आलेले आहे मला वाटतं गोलंदाजीसाठी. आणि आमचे मित्र जहीरभाई आलेले आहेत. थोड्या या मॅच नंतर धनंजय पाटील आणि जहीरभाई यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. इथे गोलंदाज आता आलेले आहेत ते हरेश जी मांगेला. जी म्हणजे गोट्या. जरी पहिल्या सामन्यामध्ये खराब गोलंदाजी हाताळली तरी ते पुसून आता परत पुन्हा एकदा एक नव्या सामन्यासाठी तयार आहेत ते हरेश मांगेला. आणि त्यांचा सामना करण्यासाठी सुद्धा फलंदाज रेडी आहेत मिलिंद पाटील, जे नेहमीच आक्रमक फलंदाज शैलीमध्ये असतात. त्यांची शैली. पहिला चेंडू जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स सरळ सागर यांच्या हातामध्ये. चांगली क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. फक्त एकच धाव या फटक्यावर. धावसंख्या झालेली आहे ती 14. आता येणारे 11 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. म्हणजे या षटकामध्ये 15 ते 18 धावा जमवण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि बघायचा चेंडू गेलेला आहे फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव पळून काढलेले आहे. 2 धावा पळून काढलेल्या या फटक्यावर दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या झालेली आहे ती 16. हरेश मांगेला चांगली गोलंदाजी हाताळतायत ते
आपल्या संघासाठी कुठल्याही प्रकारची संधी देत नाही आहे. 2 चेंडू चांगले हाताळलेले आहेत. पुढील चेंडू आणि जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईडला शफल झाले आणि निर्धाव चेंडू. माटे पूर्णपणे अभ्यास केलेला आहे त्यांनी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हरीश मांगेले यांची. येणारा चेंडू पुन्हा एकदा जोरकस फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पोहोचलेले नाही आहे. 1 धाव पडून गेले. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न बघायचा आहे. इथे काहीशी गडबड झालेली आहे का? पंचांनी बोट हवेत आणि नाहक प्रयत्न केला आणि मिलिंद पाटील सारखा एक फलंदाज इथे धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. एक मोठी विकेट सापडलेली आहे जी11 संघासाठी या चेंडूवर आणि धावसंख्या झालेली आहे ती आता 18. 2 गडी बाद. डीजे धन्यवाद डीजे. जेव्हा पाहिलं दिला पण इथे मला वाटते फलंदाजांनी क्षेत्ररक्षकाला पाहिलं नव्हतं आणि अचूक एक पहिला तरी मिसफिल्डिंग झाली. झेल सुटला. चेंडू थोडासा लांब गेला. त्यानंतर चांगला कव्हर केला क्षेत्ररक्षकाने आणि अचूक फेकी यष्टीरक्षकाच्या दिशेने केली आणि मिलिंद पाटील सारखा फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत ते. आणि बघायचं आता डावखोरा फलंदाजी. काहीसा गेम प्लॅन मध्ये जरासा ट्विस्ट आलेला आहे. आभास यांचा रेकॉर्ड आहे. पहिल्या जेव्हा गाव कप झाला होता तेव्हा एक अप्रतिम अशी फलंदाजी केली होती आणि सरळ आपल्या मिड विकेट फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने एक अप्रतिम फटके त्यांच्या बॅटीतून आले होते. त्याचीच मला वाटते कर्णधाराला आठवण झाली असेल आणि म्हणून फलंदाजीसाठी आता आलेले आहेत ते आभास. म्हणजे आबा आलेला आहे. एक डावखुरी आताचा फलंदाज. धावसंख्या असताना 18. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. गोलंदाज हरीश यांच्या. पुढील चेंडू आणि जोरकस फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल सुटलेला आहे. पुन्हा एकदा चिन्मय. ये क्या किया. झेल सुटलेला आहे आणि या फटक्यावर 2 धावा पळून काढलेल्या आहे. धावसंख्या झालेली आहे ती 20. निर्णायक चेंडू असणार आहे तो. अजूनही 24 धावांची आवश्यकता. 23 धावांची आवश्यकता. 7 चेंडू. एखादा मोठा फटका येतोय का? पुन्हा बॅकफुटला देऊन खेळण्याचा प्रयत्न. फक्त 1च धाव या फटक्यावर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हरीश यांनी हाताळलेली आहे. कुठली संधी दिलेली नाही या षटकामध्ये आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 21. डीजे धन्यवाद डीजे. आणि बघायचं आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत ते डॉक्टर आशिष. जे आपले नारंगी संघातील एक खेळाडू आहे तो बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा NPL साठी मैदानावर दिसत आहे. डॉक्टर आशिष सामना करतील आबा
आणि इथे काहीशी गडबड झालेली आहे. वाईट चेंडूचा इशारा आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला आहे. रिव्ह्यू आहे का? पंच वाईटचा रिव्ह्यू. बघायचं आहे. तिसरे पंच बघत आहेत. हॅलो. वाईट चेंडू आहे. थर्ड अंपायरने निरीक्षण करून पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 22. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघायचा आता फलंदाजीसाठी गेलेले आहेत ते वैभव पाटील. एक मजबूत बांध्याचा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. आणि सलामीला गेलेला मनीष अजूनही क्रीजवर झगडत आहे. बघायचा पुढचा चेंडू आशिष यांचा आणि जोरकस फटका मारण्याचा प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सरळ चेंडू गेलेला आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची नोंद झालेली आहे इथे स्कोरिंग कार्डमध्ये. चला, यापुढील ज्यांचा सामना आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयारीत राहायचं आहे. यापुढील जो सामना होणार आहे ज्याची नाणेफेक झालेली आहे 888 11 स्टार आणि हेथविक 24. पुढचा चेंडू डॉक्टर आशिष. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि इथे बघायचं आहे गडी बाद होतोय का नाही आहे. एक धाव पडून काढलेली आहे या 22च्या स्वरूपामध्ये. आणि आता स्ट्राईकला आलेले आहेत ते वैभव पाटील. हो, बघायचं आहे पुढचा चेंडू वैभव यांच्यासाठी. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगली गोलंदाजी हाताळताना दिसत आहेत ते डॉक्टर आशिष. आतापर्यंत 4च्या 4 चेंडू मला वाटतं यष्टीरक्षकाच्या हातात गेलेले आहे. त्यामध्ये एक वाईट चेंडू होता. म्हणजे कुठली संधी दिलेली नाही आहे. 3 चेंडू निर्धाव हाताळलेले आहेत. फक्त एक वाईट आणि एक 22 अशा 2 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत त्या आशिष यांनी. हाँ सॉरी, डॉक्टर आशीष ने बोला म्हणून थांबलं का? ओके, गलती से मिस्टेक हो गए. डॉक्टर आशीष टाक आता. पुन्हा एकदा चांगला चेंडू. फक्त एकच धाव या फटक्यावर. धावसंख्या झालेली आहे ती किती झाले? जवळजवळ सामना हा जीत इलेव्हन संघाच्या दिशेने गेलेला आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही आणि 20 धावांची आवश्यकता, 19 धावांची.
पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू आणि 6चा फटका आलेला आहे 6चा, परंतु वेळ निघून गेलेली आहे तोपर्यंत. सुरेखाचा फटका होता, परंतु जेव्हा यायला हवा होता तेव्हा त्यांच्या बॅटीतनं फटका आलेला नाही आहे, त्यामुळे सामना काहीसा निसटलेला आहे. मला वाटतं धावसंख्या 30. शेवटचा चेंडू या सामन्यातील आणि 13 धावांची आवश्यकता शेवटच्या चेंडूवर. डॉक्टर आशिष, सुरेख चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव आणि सामना विजयी झालेला आहे. तो संघ जीत 11चा संघ विजयी झालेला आहे. आणि आता यापुढील होणारा सामना हेत्विक 24 आणि 888 स्टार. आणि यापुढे आता आपल्याला समालोचन कक्षामध्ये येतील धनंजय पाटील आणि जहीरबाई. आणि सामनावीर आहे या सामन्याचा हितांशू पाटील, ज्याने चांगली फलंदाजी केली. फलंदाजीमध्ये 28 धावा आणि गोलंदाजी करताना एक गडी बाद सुद्धा केलेला आहे. तो ठरला या सामन्याचा सामनावीर. तर यापुढील आवाज असणार आहे धनंजय पाटील आणि जहीरबाई यांचा. शुक्रिया रमेश सर जी। चलिए दोस्तों, और एक बड़ा मुकाबला, आज के दिन का छठा मुकाबला आपके सामने आने जा रहा है। नारंगी प्रीमियर लीग का गांव कप